नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथे बघा, आज आहे गुरुवार आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तर इथे महाराजांची पूजा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत महाराज आणि बाप्पा आपले. तर सकाळची सगळी पूजा वाचन वगैरे सगळं झालं. अथर्वशीर झालं, महाराजांची सेवा पूर्ण झाली. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो गणपती मंदिरात. मी आणि माझी फ्रेंड होती. गणपती मंदिर आमच्या इथले खूप सुंदर आहे. मूर्ती पण खूप छान आहे. इथे बघा, दुर्वा घेतल्या, फुलं घेतल्या आणि आम्ही दर्शन केलं. खूप छान प्रसन्न वाटतं चतुर्थीच्या दिवशी दर्शन करणं म्हणजे. आणि संकष्ट चतुर्थीचं महत्त्व म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने खरंच तुम्हाला मनोकामना तुमच्या पूर्ण होत. पण ते उपाय कोणते आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रत्येकाच्या घरी आता पितळेचे हत्तीची मूर्ती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शोपीसमध्ये ठेवलेल्या हत्तीच्या मूर्ती दिसतात. तर शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरात श्री गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे. तुम्ही हत्तीची पितळेची मूर्ती नक्कीच घेऊ शकता. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही घरात मूर्ती आणली तर खूपच चांगलं. जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीच्या 2 मूर्ती आणा आणि दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते. शक्यतो एवढंच पाळा की काळ्या रंगाची हत्ती कधीही घेऊ नये. त्याऐवजी पांढऱ्या रंगाची हत्ती तुम्ही ठेवला तरी काही हरकत नाही. मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी. तुम्ही संकष्ट चतुर्थीचा व्रत करत असाल तर उपवास सोडताना पूजेपूर्वी पिवळे वस्त्र परिधान करावे आणि चंद्रदर्शन घेऊनच उपवास पूर्ण सोडावे. आणि चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही. तर नेहमी तुम्ही मोदक वगैरे नैवेद्य आरती प्रसाद सगळं झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊनच तुम्ही चंद्राची पूजा करून तरच उपवास सोडू शकता. इथे बघा, माझी पूजा पूर्ण झालेली आहे बाप्पाची. अशी आम्ही पूजा करतो प्रत्येक संकष्ट चतुर्थीला. मी तर खूप आधीपासून म्हणजे मी जवळपास माझ्या जोपर्यंत कळते मला वयाच्या 12-13 वर्षापासून मी चतुर्थीचा उपवास करते. तर बाप्पाची अशी सुंदर आमच्या घरी वर्षभर मूर्ती असते. मी आणि माझी मुलं आम्ही सगळे मिळून पूजा करतो. मोदक बनवले इथे गोड आणि खोबऱ्याचे बाप्पाच्या आवडीचे. दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी आम्ही उपवास सोडते. इथे मी पूजा करत आहे. बाप्पांसाठी हार आणला होता. हार, दुर्वा, नारळ असं सगळं मस्त छान अशी पूजा केली. दुर्वा मागचं पण एक कथा आहे. ती काय आहे ती पण सांगते मी तुम्हाला. असं सांगितलं जातं की अनलासूर नावाचा एक दैत्य होता. तर तो धरतीवरती आणि स्वर्गातही मनुष्य लोकांना खूप त्रास देत होता. ऋषीमुनी आणि मनुष्याला जिवंत तो गिळायचा. तेव्हा सगळे देवता मिळून शंकर भगवानकडे गेले आणि शंकराला प्रार्थना केली की या दैत्यापासून आम्हाला वाचवा. तेव्हा शंकराने म्हणलं की हे काम तर गणपती बाप्पाच करू शकतात. तेव्हा गणपती बाप्पाकडे सगळ्यांनी प्रार्थना केली. तर बाप्पाने त्यांना जिवंत गिळलं. तो जो अनलासूर नावाचा दैत्य होता त्याला बाप्पाने गिळलं. जेव्हा बाप्पाने त्यांना गिळलं तेव्हा गणपती बाप्पाच्या पोटात जलन होऊ लागली किंवा जळजळ होऊ लागली. तेव्हा कश्यप ऋषींनी सगळे प्रयत्न केले. त्यांना सगळे उपाय केले त्यांची जलन कमी व्हावं म्हणून, पण कुठलाच उपाय त्यांच्या कामी आला नाही. मग कश्यप ऋषींनी 21 दुर्वा आणून गणपती बाप्पाला खायला दिलं. जेव्हा गणपती बाप्पा ते खाल्ले तेव्हा त्यांची जलन जी होती, आग होत होती, ती कमी झाली. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा चढवला जातो. याच्या मागची कथा आहे. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघा, आमची पूजा पूर्ण झालेली आहे. आरती झाली, नैवेद्य झाला, सगळं झालं. आजचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.